नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकडून शुभेच्छांचा वर्षाव. 17 मार्च रोजी धुळ्यात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन. धुळ्यात गो तस्करांवर धडाकेबाज कारवाई. गो तस्करी करणाऱ्या 4 पैकी 2 जणांना अटक. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. आज 8 मार्च या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून धुळ्यात विविध सामाजिक संघटनांतर्फे व महिला वर्गातर्फे सामाजिक उपक्रम राबवून महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आमच्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने शहरात फेरफटका मारून विविध क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या व कार्यरत असलेल्या महिला मातांना भेटून त्यांच्या जीवनातील घडामोडींचा आढावा जाणून घेतला व महिला मातांनी देखील अतिशय उत्कृष्ट आपलं मत मांडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. माझं नाव संगीता गणेश सुरेशी. मी सौजन्य पोलीस पेट्रोल पंपावर 4 वर्षापासून काम करत आहे. उद्या जागतिक महिला दिनानिमित्त मला 2 शब्द बोलायचे तुमच्याशी. बोला. महिलांनी कुठलीही कामाची लाज न बाळगता हिमतीने काम करायचं हेच म्हणायचे मला बस. आणि धाडसीने काम करायचं. कुठलंही काम सोपं आहे. माझं हेच म्हणणे, दुसरं काहीच म्हणणं नाही. माझं नाव मंगला दशरथ खेरनार. सौजन्य पेट्रोल पंपवर मी कामाला आहे. सौजन्य पेट्रोल पंप आहे. मी 5 वर्षापासून काम करत आहे. पण या कामानिमित्त मला खूप उत्साह आहे. काम व्यवस्थित करते. महिलांनी खूप असं संघर्षाला हे केलं पाहिजे. संघर्ष कसा पहिले चूलपासून कसं हे करत होते, आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे. स्त्री शिक्षण संस्थेच्या कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेची मुख्याध्यापिका मनीषा जोशी. महिला दिनाच्या निमित्ताने आज मी सर्व महिलांना शुभेच्छा देते. पूर्वीच्या काळी महिलांना फक्त चूल आणि मूल एवढंच माहिती होतं. घर सांभाळणं, संसार सांभाळणं, मुलांचं पालन पोषण इतकंच माहिती होतं. परंतु आज मी सावित्रीबाई फुलेंना वंदन करते, ज्यांनी महिलांना एवढं सक्षम घडवण्यासाठी, शिक्षणासाठी स्वतः हालापेष्टा सोसल्या आणि आज आम्ही महिला त्यांच्या कृपेने सर्वजण शिकू शकतोय. फक्त शिकतातच असं नाही, साक्षरच आहेत असं नाही, तर आज सर्व क्षेत्रात आघाडीवर महिला आहेत. पंतप्रधानांपासून राष्ट्रपतींपासून सर्व पदं ही महिलांनी भूषवलेली आहेत. आणि ट्रेसी थॉमस यांच्यासारख्या शास्त्रज्ञ देखील महिला आहेत. या सर्व जगातल्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत. त्यानंतर कल्पना चावला सारख्या अंतराळात झेप घेणाऱ्या महिला आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर आहेत. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर देखील महिला आहेत. जिल्हाधिकारी, कलेक्टर या पदावर देखील आहेत. त्यामुळे पूर्ण राष्ट्र सांभाळण्यापासूनची कामं महिला करत आहेत. त्याचप्रमाणे ज्या तळागाळातल्या महिला आहेत त्याही मागे नाहीयेत. ज्या साक्षर असतील किंवा नसतील, परंतु त्या आर्थिक सहाय्य त्यांना आहे. आर्थिक त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यांच्यासाठी शासनामार्फत, बँकांमार्फत विविध उपक्रम राबवलेले आहेत. त्यांचा त्या लाभ घेत आहेत. बचत गट चालवत आहेत आणि यांच्या मार्फत, विविध बचत गटांमार्फत स्वतः त्या सक्षम झालेल्या आहेत. कोणत्याही प्रकारे महिला आज पुरुषांवर अवलंबून नाही. ही एक आपल्या भारतासारख्या देशाची अतिशय उल्लेखनीय आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्व महिलांना शुभेच्छा देते. धन्यवाद. खोबरे बोलते. माझ्या शाळेचं नाव जिजामाता कन्या विद्यालय, SSVPS कॉलेज धुळे. या संस्थेमध्ये मी गेल्या 21 वर्षापासून नोकरी करते.
घरामधले पण चांगले आनंदी वातावरण, माझ्या प्रेमळ सासूबाई यांचं सहकार्य मला खूप लाभलं. आजकाल प्रत्येक स्त्रियांना सासूबाई नको असतात, पण मी जी काही सर्व्हिस 21 वर्ष करू शकते ती माझ्या सासूबाईंच्या प्रेमळ स्वभावामुळे. त्यांनी माझे मुलं सांभाळले, खूप सहकार्य केलं. पूर्वी अशी म्हण होती की चूल आणि मूल सांभाळून बाहेर पडणे आणि सगळं नोकरी करणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. आज आमच्या ह्या सगळ्या मुली या ठिकाणी आल्या आहेत. त्यांना आई जसे संस्कार देते त्याहीपेक्षा आम्ही जे काही संस्कार देतो ते संस्कार अगदी त्या आमच्या मुली ऐकतात आणि त्यांचे सुद्धा मोठे मोठे स्वप्न आहे. कोणी कलेक्टर व्हायचं स्वप्न बघतंय, कोणी पोलीस व्हायचं स्वप्न बघतंय, कोणी म्हणताय की मी जज होणार, PSI होणार, पण त्या उंच भरारी घेणार आहेत. आमचं ते संस्कार पूर्णपणे घेतात आणि महिलांच्या कर्तृत्वाला सलाम आणि महिलांच्या कार्याला सन्मान देऊन मी माझे 2 शब्द संपवते. माझं नाव कामिनी कैलास वेताळ. मी जिजामाता कन्या विद्यालय शाळेत शिकते. मी एकदा 10वीची विद्यार्थिनी. आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना खूप शुभेच्छा देते. महिला दिन हे असं असतं की महिलांना बाहेरच्या कामासाठी व महिला हे बाहेरचे कामसुद्धा व घरातले कामसुद्धा करू शकतात. लहान मुलांना सांभाळणं, स्वयंपाक बनवणं, बाहेरच्या क्षेत्रात नोकरी करणं, हे सगळं काम महिला करू शकते. आज मी जिजामाता कन्या विद्यालयात शिकते. आज इथले ज्या शिक्षिका आहे या सगळ्या शिक्षकांनी आम्हाला संस्कार लावले, ते आम्ही संस्कार घडवतोय. कारण आज त्यांच्यामुळे आम्हीही पुढे जाऊ शकतो. काहींचे स्वप्न असतात, माझंही तसं स्वप्न आहे. माझंही कलेक्टर बनण्याचं स्वप्न आहे. मी प्रत्यक्षात नक्कीच कलेक्टर बनू शकते असं मला वाटतं. माझा आत्मविश्वास आहे आणि मॅडमांनी मला सांगितलंय की तू नक्की बनू शकते म्हणे. कारण आज महिला ही प्रत्येक क्षेत्रावर पुढे आहे. आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ही महिला पुढे काम करत असते. पुरुषांपेक्षा नक्कीच महिला ही पुढे जाऊ शकते. आज प्रत्येकानं हवं असतं की मुलगा नको मुलगी का असा भेद. तर मुलगा हा वंशाचा दिवा असतो, मुलगी त्याच्यातली बात असते, हे असं माझं म्हणणं आहे. कारण मुलगी ही आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कल्पना चावला अजून इत्यादी सगळे बघितलं तर भरपूर जण पुढे गेलेले आहे. तसंच आम्ही का जाऊ शकत नाही असं आम्हाला वाटतं. तर आज प्रत्येक क्षेत्रामध्ये, खेळामध्ये, शिक्षणामध्ये मुलीच पहिल्या स्तरावर आहे असं माझं म्हणणं आहे. जागतिक निमित्त मी परत सर्व महिलांना, पूर्ण महाराष्ट्राच्या महिलांना शुभेच्छा देते. तसेच धुळे शहरातील जुने सिव्हिल येथेही महिला दिन साजरा करण्यात आला. त्यात काश्मीर पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मेट्रन म्हणून येणं हे माझ्यासाठी भाग्य आहे. प्रथम मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे, ज्यांनी बोलवलं त्यांचे मी आभार मानले, संयोजकांचे. आणि आज स्त्री शक्ती महिला दिन, आज महिला दिनाच्या सगळ्या माझ्या महिलांना आज दिन म्हणून आपण आपलं जे कर्तव्य असेल, ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत, आई म्हणून असेल, पत्नी म्हणून असेल, मैत्रीण म्हणून असेल, आणि ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी एक अधिकारी किंवा एक मोठ्या पदावर असेल तर त्या ठिकाणी आपण काम करताना ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस आपल्याला साथ असते ती पुरुषाची. त्यामुळे आज मी पुरुष मंडळींनाही आभार मानेल की तुमच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी करू शकतोय, जी स्त्री करू शकते, तिच्यातला असलेला सहनशीलता, तिच्यातला असला प्रामाणिकपणा, तिच्यातला असलेला नम्रपणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या करते तर त्याच्या पाठीमागे मी प्रत्येक वेळेस क्रेडिट देईल ते म्हणजे पुरुष मंडळीला. बोलणारे भरपूर आहेत, बोलायला खूप काही आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची जाण्यासाठी, कार्यक्रमाला जाण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यासाठी मी आज महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द
मी प्रतिभा घोडके, अधिपरिचारिका, जिल्हा रुग्णालय धुळे, महाराष्ट्र राज्य आरोग्य परिचारिका संघटनेचे अध्यक्ष। आज 8 मार्च महिला दिनानिमित्त आम्ही सर्व महिलांनी म्हणजे आमच्या सगळ्या जिल्हा रुग्णालयातील जेवढ्या कर्मचारी वृंद आहेत महिला, तर 8 मार्च आम्ही साजरा करण्याचं ठरवलं। परंतु जे पुलवामा हल्ल्यामध्ये आपले CRPFचे जवान शहीद झाले, तर त्यांच्यासाठी आम्ही कॅन्डल मार्च आज सुरुवातीला काढला। तदनंतर 8 मार्च हा आम्ही जागतिक महिला दिन छोट्याशा का असेना छोट्याखाली आम्ही तो साजरा केलेला आहे। आणि त्यानंतर 8 मार्चचं औचित्य साधून शासनाने जे कर्करोगाविषयी स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये जनजागृती करण्यासाठी जी मोहीम राबवली आहे 1 महिन्याची, तर त्याचंही उद्घाटन आज जिल्हा रुग्णालय धुळे येथे झालेले असून, तर धुळेकर महिला आणि पुरुष वर्गाला माझे सांगणे आहे की त्यांनी कर्करोगाच्या लक्षणं जाणून घ्यावीत आणि त्यासाठी शासनाने त्यांच्यासाठी स्पॅप्समेअर सारख्या ज्या चाचण्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत हिरे मेडिकल कॉलेजला। तर तिथे सगळ्या धुळेकर जनतेने त्याचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते। आणि हा जो कार्यक्रम आम्ही केलेला आहे, तर हा कार्यक्रम हॉस्पिटलचं जे मॅनेजमेंट आहे किंवा रुग्णांची हेळसांड होणार नाही किंवा रुग्णांना उपचार मिळणार नाही असं काही केलेलं नाही, ती सगळी मॅनेजमेंट करूनच आम्ही तो आयोजित केलेला आहे। व धुळे जिल्हा परिषद येथेही जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरे करण्यात आले। नमस्कार, मी ज्योती पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी जीपो धुळे। आम्ही जिल्हा परिषदच्या महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने आज जागतिक महिला दिनाच्या वतीने कार्यक्रम घेतला। त्यात धुळे जिल्ह्यातील शहीद झालेल्या 10 जवानांच्या वीर माता आणि वीर पत्नींचा आमच्या मार्फत सत्कार ठेवण्यात आलेला होता, आयोजित करण्यात आलेला होता इथे जिल्हा परिषद सभागृहात। यात आम्हाला आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच आमचे माननीय गंगाधर डी साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन तसेच सहकार्य लाभलं। तसंच आम्ही आमच्या महिलांसाठी सुजाण पालकत्व व महिलांचे भावनिक व्यवस्थापन या विषयांवर व्याख्यान ठेवण्यात आलेलं होतं तज्ज्ञांचं। तसेच महिला दिनाच्या अनुषंगानेच आम्ही संस्कार निराधार मतिमंद शाळा जी आहे तिथे निराधार मुली आहेत त्यांना वस्तू स्वरूपात मदत करण्याचे ठरवलेलं आहे। तर त्या मदतीसाठी आम्हाला आमचे जिपचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सगळे खाते प्रमुख यांनी आर्थिक स्वरूपात देखील मदत केलेली आहे। तसेच आमच्या महिलांनी पण आम्ही आर्थिक स्वरूपात निधी गोळा केलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून आम्ही त्या मुलींना दैनंदिन वापरात ज्या वस्तू लागतात त्या वस्तू आम्ही तिथे जाऊन त्यांना पोच करणार आहोत। तसेच महिला दिनानिमित्त धुळे जिल्हा महिला काँग्रेसतर्फे आशा स्वयंसेविका महिलांचा सत्कार करण्यात आला। 8 मार्च महिला दिन के उपलक्ष्य में आज महिला कांग्रेस की तरफ से कामगार महिलाओं का और आशा की महिलाओं का कांग्रेस भवन में हमने सम्मान किया गया। इन महिलाओं की समस्या को आज हमने महिला कांग्रेस ने समझा, उनके आरोग्य के बारे में, उनके बच्चे के शिक्षण के बारे में, और महिला कांग्रेस ने उन्हें शब्द दिया कि ऐसी गरीब महिलाओं की जो भी समस्या है आज 8 मार्च के निमित्त हम उनकी समस्याओं को हल करेंगे, गरीब महिलाओं को सहकार्य करेंगे और ये सब समस्या को हल करके आज 8 मार्च को उन महिलाओं का हमने आज सम्मान किया। महिला वो चीज़ है जो एक बच्चे को जन्म देके उसको डॉक्टर, इंजीनियर, प्रोफेसर बना सकती है, तो एक महिला क्यों नहीं आगे बढ़ सकती। लेकिन महिला शक्ति आपको अपने आप को जगाना है और महिला को झांसी की रानी लक्ष्मीबाई के जैसा बनना है। ये एक संदेश में सबको आज 8 मार्च के दिन के निमित्त पहुंचाना चाहती हूँ। रंजना दत्तात्रय नेवे, योग विद्यावर्तिनी संस्थेची संचालिका तसेच योग शिक्षिका। जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा। 1910 साली इंटरनॅशनल सोसायटीज वुमन कॉन्फरन्स
या संस्थेने 8 मार्च या दिनी जागतिक महिला दिन साजरा करावा असं जाहीर केलं, पण त्याला मान्यता मिळाली आहे ती 1910 साली आणि भारतामध्ये प्रथम मुंबईमध्ये सुरुवात झाली ती 1943 साली. सुरुवातीला महिलांवरती ज्यावेळेस अन्याय झाला त्यावेळेस महिला दिन साजरा करावा. महिला एकजूट झाल्या व त्यांनी ठरवलं महिला दिन आपण साजरा करावा आणि मग त्यानंतर हळूहळू ही सुरुवात होऊन भारतापर्यंत याची एक लाट आलेली आहे. पूर्वी ज्या महिला होत्या त्या सक्षम होत्या, त्यांना ज्ञानाच्या दृष्टीने त्या अतिशय उत्तम होत्या, पण आपण जर असं बघितलं तर त्या फक्त घरातच राहत होत्या आणि घरकामच करत होत्या. आत्ताच्या ज्या महिला आहेत त्या घराबाहेर पडतात, पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन त्या कामं करत आहेत. कोणत्याही स्तरावरती तुम्ही बघा, अगदी खालचा स्तर म्हणा, लहानातला लहान स्तर म्हणा किंवा पंतप्रधानांपर्यंत म्हणा, सर्व प्रकारच्या कामामध्ये महिला या अग्रेसर आहे. त्यापेक्षाही जास्त मी असं म्हणू शकते की पुरुषांपेक्षा सुद्धा त्या फार पुढे गेलेल्या आहेत. आज जर आपण बघितलं तर सावित्रीबाई फुल्यांमुळे महिलांना शिक्षण मिळालेलं आहे. त्या शिक्षणाबरोबरच त्यांनी स्वतःचा उत्कर्षसुद्धा केलेला आहे आणि बाहेर नोकरी करून घरकामसुद्धा सांभाळून ते आपला संसार व्यवस्थित करत आहे, घराला हातभार लावत आहेत. याचबरोबर आपण फक्त संसार नोकरी एवढंच न करता जर आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी त्याचबरोबर निर्भर होण्यासाठी जर कोणी आपल्यावरती अन्याय अत्याचार केला तर त्याला आपण प्रत्युत्तर देण्यासाठी सुद्धा आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी विविध मार्ग आहेत. तुम्ही एरोबिक्स करू शकता, योगासनं करू शकता, योगासनं प्राणायाम आहेत, याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सुदृढ होऊ शकतात आणि आपला विकास स्वतः करू शकतात. नारींसाठी मी एकच म्हणू शकते, नारी तू कोमल है, कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली, मौत भी तुमसे हारी है. महिला दिनाच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. प्राची कुलकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज्य सचिव, महिला आघाडी. 8 मार्च महिला दिनाच्या सगळ्या महिलांना माझ्याकडून शुभेच्छा. महिला ग्रेटच असतात, महिला ग्रेटच आहेत आणि महिला ग्रेटच राहणार. महिलांची जी विल पॉवर आहे ती महिलांनी ओळखून इथून पुढे महिलांनी आपल्या स्वतःला कधीही कमजोर समजू नका. आपण कमजोर नाही आहोत आणि कमजोर होण्याचा काही विषय पण नाहीये. इथून पुढे तुम्ही तुमची विल पॉवर ओळखून स्वतःचं हे समजून, स्वतःची शक्ती समजून ओळखून जगामध्ये वागायला शिका. फ्री राहा, फ्री वागा. असं घुसपटून राहू नका, घरामध्ये घुसपटून कुठल्या गोष्टी करू नका. फ्री राहा, फ्री वागा आणि आनंदी राहा. आणि तुम्ही आहात तर जग आहे हे लक्षात ठेवा. परत एकदा सगळ्यांना माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय मारवाड़. मैं मारवाड़ी युवा मंच की अध्यक्ष सौ काश्मीरा राजेश कुचेरिया. आप सभी को मेरा नमस्ते. मारवाड़ी युवा मंच नेशनल और इंटरनेशनल लेवल का एकमेव मंच है. 17 समाज मिलके ये मंच चलाता है, इसमें समावेश है. एकजुट होके ये मंच चला रहे हैं. मारवाड़ी मंच कार्य बहुत उल्लेखनीय और प्रशंसनीय है. मंच द्वारा लिए गए हर प्रोग्राम भारत के लिए गौरवशाली है. आप सभी महिलाओं को आज जागतिक महिला दिन निमित्त मेरा और मेरे मिडटाउन मारवाड़ी युवा मंच मिडटाउन की ओर से नारी दिन निमित्त शुभकामनाएं. वुमेन्स डे की आप सबको बधाई हो. आज हमने बेटी बचाओ अभियान लिया. ये संदेश पहुंचाया कि बिटिया सिर्फ एक खिलता हुआ फूल नहीं बल्कि सारी बगिया खिलाती है. नारी में एक ऐसी शक्ति है कि वो हर काम कर सकती है, जबकि पुरुष नहीं. आज के नारियों ने ये हर क्षेत्र में करके दिखाया है. परिवार चलाती है, संभालती है, घर बाहर हर जगह वो आगे है. नारी है तो सब कुछ है. नारी का सम्मान करो, इसका मान करो. जय महिला दिन निमित्त मैं आज सबको जागतिक महिला दिन निमित्त मेरे मंच की ओर से शुभकामनाएं देती हूँ. जय मारवाड़. जागतिक महिला दिन
निमित्त जो संदेश माता हिंगराज टीव्ही न्यूज चॅनल द्वारा जनतेत पोहोचवण्यात आला याबद्दल मी आभार मानते आणि मनपूर्वक धन्यवाद देते। मैं कंचन कोटेचा मारवाड़ी युवा मंच की हर प्रोग्राम में हम हर महीने प्रोग्राम लेते हैं। उसमें गरीब बच्चों को कपड़े देना, वृद्ध आश्रम में कुछ भी दान देना, अंध आश्रम में किसी को भी बच्चों को या किसी को भी पढ़ाने के पुस्तक वगैरह कुछ भी दान देकर आते हैं। इसमें हमारे को सबको बहुत बहुत सबका धन्यवाद मिलता है। इसलिए हमारे को मारवाड़ी युवा मंच को आगे चलाना है। इतना सब कहकर मैं अपने 2 शब्द संपाती हूँ। को महिला दिन की शुभकामनाएं। नमस्कार, मी योगिता तुषार पंडित आपल्या धुळे आकाशवाणी केंद्रात मी उद्घोषिकेचं काम करत आहे गेल्या 16 वर्षापासून। आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना आज महिला दिवसाच्या खूप खूप शुभकामना। आणि सगळ्यांना मी असं सांगू इच्छिते की पूर्वीच्या काळी असं वाटेला फक्त चूल आणि मूल हाच फक्त भाग होता, पण आज तसं राहिलेलं नाहीये। ग्रामीण भागातून देखील महिला या पुढे जात आहे आणि सगळ्या महिलांनी पुढे गेलं पाहिजे। आणि आज देखील आज आता चूल आणि मूल ही कल्पना जी आहे ती आहेच, पण जी महिला आहे ती आज आपल्या संसारामध्ये थोडं का असेना पण 2 पैशाचं योगदान देते आणि ती बाहेर काम करून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जे कमवून आणते ते घरामध्ये नक्कीच कामाला येतं। आणि सगळ्या महिलांनी या प्रकारे आपल्या घरामध्ये आपल्या संसारामध्ये सगळ्यांनीच मदत करायला हवी आणि त्या मदत करतातच। आणि पहिलेपेक्षा आजचं जे जीवन आहे त्यांचं ते खूप धकाधकीचं झालेलं आहे आणि पुन्हा त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या ठिकाणी आपल्या महिला ज्या आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये खूप पुढे जात आहेत। आणि कुठलंही असं क्षेत्र राहिलेलं नाहीये की बाबा ज्या क्षेत्रामध्ये आपली महिला ही मागे राहिलेली आहे। प्रत्येक क्षेत्र म्हणजे जमिनीपासून तर आकाशापर्यंत आपल्या महिलांनी क्षेत्र व्यापलेलं आहे। आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा या महिला दिनानिमित्त। आणि एक मी महिला आहे या गोष्टीचा मला खूप खूप अभिमान आहे आणि आमच्या सर्व महिलांना महिला दिवसाच्या खूप खूप शुभकामना। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये 17 मार्च रोजी धुळे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे। विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश जे.ए. शेख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे। या लोक न्यायालयात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली आहेत। न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये धनादेश न वाटणे, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, वीज चोरी प्रकरणे ठेवण्यात आली आहेत। तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये बँकेचे थकबाकी प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे आदी ठेवण्यात येतील। प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे तडजोडीअंती निवाडा करण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतीत सहभाग नोंदवावा अशी माहिती दिवाणी न्यायाधीश जे.ए. शेख यांनी यावेळी दिली। नमस्कार, मी झहीर शेख, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे। माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये दिनांक 17 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर राष्ट्रीय लोक अदालतमध्ये आपण आपली प्रकरणे ठेवावी असे मी सर्वांना आवाहन करतो। सदर लोक अदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित प्रकरणे, त्याचप्रमाणे वाद दाखलपूर्व प्रकरणे आपल्याला ठेवता येतात। न्यायालयात जे प्रलंबित प्रकरणे त्यापैकी आपापसात तडजोड होणारे फौजदारी प्रकरण, दिवाणी स्वरूपाची प्रकरण, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरण, वीज चोरीची प्रकरण, चेक बाउन्सची प्रकरण अशी प्रकरणे आपल्याला ठेवता येतात। त्याचप्रमाणे वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे टॅक्सची प्रकरण, टेलिफोन बिलाचे प्रकरण, वेगवेगळ्या बँकांची प्रकरण, ग्रामपंचायतीचे टॅक्स वसुलीचे प्रकरण आपण ठेवले आहेत। जवळपास
5 ते 6 हजार प्रकरणं आपण आतापर्यंत ठेवलेली आहेत। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपण आपला सहभाग नोंदवून आपली प्रकरणं सामोपचाराने मिटवावीत, जेणेकरून आपला वाद इथंच थांबल व आपला वेळ आणि पैसा वाचेल। म्हणून मी आपल्या सर्वांना परत एकदा आवाहन करतो की आपण राष्ट्रीय लोक अदालत दिनांक 17 मार्च रोजी जे होत आहे त्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा व आपली प्रकरणे सामोपचाराने मिटवावीत। जय हिंद। धुळ्यात चाललंय तरी काय असा प्रश्न सध्या धुळेकरांना सतावतोय। कारण अगोदरच धुळ्यात चालत असलेल्या अवैध धंद्यांमुळे शहरातली शांतता व सुव्यवस्था प्रिय कल्पवृक्षाला धोका पोहोचवत आहे, तर दुसरीकडे दिवसेंदिवस गोमांसाची तस्करी खुलेआम होत आहे। तरीही पोलिसांद्वारे तक्रार न होता उलटपक्षी वादविवादाची वाट पाहिली जात आहे। कारण अगोदरच धुळ्याला दंगलीचा डाग लागला आहे, म्हणून असे न होता पोलिसांनी कठोरातला कठोर पाऊल उचलून अशा प्रकारांना आळा घालावा असे धुळेकर जनतेतून बोलले जात आहे। भारतीय संस्कृतीत गीता आणि गंगा पाठोपाठ गायीला खूप अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे। त्यामुळेच या देशातील ऋषी मुनींपासून तर आधुनिक भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, महान दार्शनिक आचार्य विनोबा भावे हे नेहमी गायींचे रक्षण व संगोपन करून समाजात गायीला लक्ष्मीचं रूप प्राप्त झालं आहे अशी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला। परंतु आता तसं न होता समाजात ज्या गायीला अनन्यसाधारण महत्व आहे त्याच गायीला कसाईच्या खाईत लोटलं जात आहे। त्यामुळेच आपल्या भारतीय संस्कृतीला कुठेतरी ठेच पोहोचून आपण विविध भोगांच्या वाटेला जात आहोत। जर या भोगांवर मात करायची असेल आणि समाजात शांतता सुव्यवस्था टिकवायची असेल तर अगोदर गायीला पूजा, कारण ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय दिसल्याशिवाय राहणार नाहीत अशी समाजात म्हण रूढ आहे। कारण समाजात व हिंदू धर्मात ज्या गायीला पूजनीय व वंदनीय समजलं जातं त्याच गायीला दर्जा न देता कसाईच्या खाईत लोटलं जात आहे व गायींची निर्दयी कत्तल करून तिची तस्करी केली जात आहे। याची ही खंत तुम्हाला आम्हाला वाटत नाही, म्हणून समाजात शांतता व एकोपा ठेवायचा असेल तर गायीला विकणे बंद करा, तिला घरीच मरू द्या। कारण गाय घरीच मेली त्याच्यापेक्षा सार्थक दुसरे कुठलेच नाही। म्हणून गायीचं जतन करा, त्याच्या एवढं पुण्य कुठेच मिळणार नाही। आज पहाटे 12 गायींची निर्दयी कत्तल करून गोमांस घेऊन जाणाऱ्या MH06 AG 4671 या क्रमांकाच्या पिकअप वाहनास अवधान टोल नाक्याजवळ गुप्त माहितीच्या आधारे हिंदू बांधवांनी अडवले। यावेळी वाहन चालकांना व साथीदारांना विचारपूस केली असता त्यांनी धुळ्यातील अफजल मुल्ला यांच्याकडून गायींची कत्तल करून घेऊन जात असल्याची माहिती वाहनधारकाकडून व त्याच्या साथीदारांकडून देण्यात आली। यावेळी हिंदू बांधवांनी चांगलाच संताप केला, कारण गेल्या अनेक दिवसांपासून धुळ्यात गायींची निर्दयी कत्तल करून त्यांच्या गोमांसाची तस्करी केली जात आहे। त्यात या गोमांस भरलेल्या गाड्या या पोलीस हद्दीतून व पोलीस ठाण्यासमोरून जात असल्यावर देखील कारवाई होत नाही। कारवाई का केली जात नाही असाही सवाल हिंदू बांधवांतर्फे यावेळी करण्यात आला। यावेळी हिंदुत्वाचे कट्टर व गोमातेचा रक्षण करता धुळ्यातील संजय शर्मा यांनी या वाहनास अडवलं होतं। त्यांनी या गैरकृत्याबाबत वाहन चालकास व त्याच्या साथीदारांना विचारपूस केली असता त्यांनी संपूर्ण माहिती संजय शर्मा यांना दिली। या प्रकाराची दखल घेत संजय शर्मा व त्यांच्या गोभक्तांनी मोहाडी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी धाव घेत त्यांना व वाहनास विचारपूस करत ताब्यात घेतले। एवढ्यावरच पोलिसांनी समाधान व्यक्त न करता त्यांनी शहरातील जामचा मळा येथे छुप्या पद्धतीने चालत असलेल्या कत्तलखान्यांवर छापा मारून कारवाईचा बडगा उचलला। यावेळी परिसरातील नागरिकांनीही बकऱ्या, गायी चोर यांच्याबद्दल गायींचे कत्तल करणाऱ्यांच्या तांडवाबद्दल बंड पुकारला व त्यांच्यावर रोष व्यक्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली। अधिक संपूर्ण माहिती हिंदुत्ववादी व गोभक्त संजय शर्मा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। पोलिसांनी कारवाई करत गाडी चालक शेख शारिक शेख निसार, राहणार मालेगाव, क्लीनर वसीम खान शबीर खान, गाडी मालक शेख नफीस, राहणार मालेगाव यांना ताब्यात घेतले आहे। त्यात 4 पैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अधिक माहिती
मोहाडी पोलीस स्टेशनचे PI अभिषेक पाटील यांनी दिली. 12 गायी कापलेल्या आहेत. 12 गायीचं मांस आहे याच्यात. आणि हा दररोज एक ट्रिप मारतो. आम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगत होता की दररोज एक ट्रिप मारतो. आणि अशा जवळपास 8 गाड्या मालेगावच्या चालतात. अफजल मुल्लाच्याच इथल्या 8 गाड्या चालतात. हो. आणि या दररोज याच पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं हा मोहाडी पोलीस स्टेशनची हद्द आहे. आणि इथून जवळजवळ एकाच मालकाच्या 8 गाड्या जातात. सातत्याने इथं पोलीस असतात. सगळं काही सगळ्यांना माहिती. एंट्री घेतल्या जाते रीतसर. एंट्री गोळा केल्यानंतर या गाड्या सगळ्या पास होतात. त्यांचे आम्ही शूटिंग सुद्धा काढलेले आहेत. आमच्याकडे पुरावा म्हणून त्या शूटिंग सुद्धा आम्ही स्वतःच्या जवळ जतन केलेले आहेत. हे निंदनीय नाही, नालायकपणाची कळस आहे. हा असा नीचपणाचा जो प्रकार आहे यांना ठेचायला पाहिजे. आम्ही कायदा हातात घेत नाही, मात्र पोलिसांनी कायद्याचा जो स्वरूप यांना बळगा दाखवायला पाहिजे. तुमच्या धर्माचा जो हात केलेला आहे, आमचं जे मन दुखावलेलं आहे, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे. या फाशी देता आली तरी त्यांना द्यायला पाहिजे. आणि आता हे म्हणतील उद्या उठून की गाय गोमांस नाहीये. आता बघा काय याच्यात हे म्हणता आम्ही मजबुरीने करतो हे काम. नाही करणार. मजबुरीला तो शेण खाईल का? नाही खाणार. मग हे मजबुरी कशाच्या? आमच्या धर्माच्या भावना दुखवायच्या आणि चुकीचं काम करायचं. काय कामाचं आहे? आणि हे धुळे जिल्ह्यात म्हणजे धुळे शहर भागात आझादनगर, चाळीसगाव रोड पोलीस चौकी आणि मोहाडी एकूण तिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जवळपास 300 ते 326 ते 28 गायी दररोज कापल्या जातात. मोठ्या प्रमाणात गायीची तस्करी होते. मोठ्या प्रमाणात इथं गायी आणल्या जातात, कापल्या जातात. आणि हे वारंवार आम्ही कारवाई करून सुद्धा परत तेच दिसतं. म्हणजे आज एक गाडी धरायची आणि उद्या परत दुसऱ्या गाडीला सोडून द्यायचं. हा असा नीचपणाचा प्रकार जो धुळे जिल्ह्यात चालू आहे. पोलिसांनी याची कठोरात कठोर कारवाई करावी, दखल घ्यावी आणि धुळे जिल्ह्यात कोंबिनी ऑपरेशन करून ठिकठिकाणी रेड कराव्या. म्हणजे हा जो प्रकार चालू आहे तो कुठेतरी बंद होईल. त्या संबंधित पोलीस स्टेशनचा जो प्रमुख आहे, एक जो कुबेर म्हणून आहे, चाळीसगाव रोड पोलीस चौकीचा PI, त्याला आम्ही मागच्या आठवड्यात फोन केला की साहेब आम्हाला मदत लागणार आहे. तिथं आमची जी गाडी आम्ही धरत होतो ती गाडीला बघितलं त्यांनी, सगळं काही झालं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही इकडनं निघून जा. आम्ही त्यांना फोन केला तर उलट आम्हाला दादागिरीची भाषा. म्हणजे पोलीस डिपार्टमेंट मध्ये असलेला तो कुबेर नावाचा जो अधिकारी PI चाळीसगाव रोड पोलीस चौकीचा, तो आम्हाला सांगतो तुम्ही या हद्दीत काही कारवाई करायची नाही. म्हणजे असे नीच जर अधिकारी असतील तर यांना रात मारून या जिल्ह्यातनं बाहेर फेकायला पाहिजे. यांच्यावर गुन्हे दाखल करायला. यांच्यावर हे बघा संगनमत शिवाय हे शक्य नाहीये. हे संगनमत शिवाय शक्यच नाही. आणि संगनमत मध्ये कुबेर साहेबांचा जर मोबाईल तपासला तर त्या दिवसाचं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. त्या दिवसाचं सगळं काही आहे. त्यांचं दिसेल की तो माणूस हा सगळ्या प्रकारांमध्ये संलिप्त आहे आणि स्वतः सहभाग घेतलेला आहे. तर त्याच्यावर सुद्धा हाच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्या PIवर, अशी आमची मागणी आहे. सकाळी गाडी किती वाजेला पकडलेली आपण? ही 4 वाजता गाडी धरलेली आहे. 4 वाजता गाडी धरल्यानंतर लगेच SP साहेब धुळे व API मोहाडी यांना आपण SMS केला. फोन उचलला गेला नाही. जे काही कारण असेल समजा त्यांना लगेच SMS केला की अशी गाडी गोमांसाची आपण धरलेली आहे, याच्यावर तुम्ही यावं आणि मदत करावी. कारण की त्यांच्याकडे शस्त्र असतात, सगळे असतात. जे दिवसा ढवळे गायी कापतात त्यांच्याकडे शस्त्र असतात, सगळे असतात. या हिशोबाने आपण पोलिसांची मदत मागितली. मात्र सकाळी 4 वाजेपासून ते आता 9 वाजेपर्यंत कोणतेही कर्मचारी आले नाहीत. कर्मचारी आले ते बिचारे, पण इकडनं बघून गेले. जे काही त्यांच्या उद्देशाने येतात, त्यांना जे काही दैनंदिन जीवन जगण्यासाठी जे काही लागत असतात ते गोळा करण्यासाठी फिरत होते. मात्र या गाडीच्या जवळ कोणी आलं नाही, मला फोन केला नाही किंवा संबंधितांनी कोणाचा निरोप नाही, मेसेज नाही, काहीच नाही. म्हणजे 4 वाजेपासून 9 वाजेपर्यंत 5 तासपर्यंत कायद्याचा कसा झोपलेला शासन जो आहे आपला, तो कसा काम करतो हे सगळं बघत राहिलो आम्ही. आपलं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन अद्यापपर्यंत कुठल्याही गोष्टीची दखल घेतली नाही. SP साहेबांनी एक थोड्या वेळापूर्वी माझं SP साहेबांशी बोलणं झालं. त्याच्यानंतर जो आहे तो कर्मचारी म्हणजे API मोहाडी जे त्यांनी बोलले माझ्याशी आणि त्याच्यानंतर जे ते पोलिसांना पाठवले. आता हे जे आहे हे धार्मिक भावना दुखवण्यासारख्या गोष्टी आहेत. एवढ्या हे बघा असं आहे, हिंदू शांत आहे म्हणजे शांत आहे, पण हिजडा नाही तो. गरज पडली हे बघा आता याच्यातलं आम्ही आमच्यापैकी तर कोणी असं करणार नाही. पण काल उठून या गाडीला कोणी चेटवलं, काही झालं म्हणजे तुम्ही काय म्हणतील बरं. हे असे प्रकार करून
इथं धुळ्यात दंगल घडवायची असते यांना. म्हणून आता या डिपार्टमेंटनी सुद्धा एवढी दखल घ्यायला पाहिजे की हा असा जो प्रकार चालू आहे धुळ्यात, एवढे चुकीच्या प्रकारामुळे म्हणजे हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे जर काल उठून दंगल झाली तर त्याला कारणीभूत कोण? तर तो कारणीभूत आहेत एपीआय मोहाडी, अभिषेक पाटील आणि पीआय जे ते कुबेर, जे 40गाव रोड पोलीस चौकीचे जे पीआय आहेत कुबेर साहेब, ते त्यांच्या हातीतनं कापून आलेला माल आणि तो कापून सहज गत्या जातो. आम्ही एक गाडी पकडल्यानंतर मागच्या 7 गाड्या जे ते 15 मिनिटाच्या आत त्यांना निरोप मिळाला आणि सगळ्या गाड्या गायब झाल्या. तुमचं म्हणणं असं आहे की यांचे हप्ते घेऊन यांची रवानगी होती? हो रीत सर, एपीआय मोहाडीवाल्यांचं तर काही माहित नाही, गाड्यांशी संबंधित आहे. पण 40गाव रोड पोलीस चौकीचे जे पीआय आहेत कुबेर साहेब, त्यांना मी मागे सांगितलं, हो साहेब पोटाला लागतं किती? ते म्हणत तुमचा काही संबंध नाही. अरे लागतं किती हे का विचारलं? कारण की आम्ही हिंदू आहे. म्हटलं तू एवढे पैसे खातो, हे करतो, थोडी कारवाई कर. आणि त्या माणसाने उलट मला सांगितलं, भाऊ तुम्ही तुमचं काम करा, नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल करेल खोटा मी. म्हणजे अशी नीच प्रकारची वृत्ती असलेला माणूस जो कुबेर नावाचा जो पीआय आहे, ज्याच्या हातीत गाई कापल्याचं काम चालू आहे आणि ते माणूस झोपलेलं आहे आणि त्यांना सगळं माहिती आहे. आपण रीतसर फोटो व्हिडिओ शूटिंग जे काही असतात वेळोवेळी त्यांना मेसेज फोन सगळं करत असतो, मात्र एकही कारवाई तो माणूस करत नाही. ज्यावेळेस एलसीबीची मदत घेतो किंवा दुसऱ्या पोलीस स्टेशनची मदत घेतो त्यावेळेस ती कारवाई होते. अरे इथे जवळच आता पोलीस स्टेशन आहे, मोहाडी पोलीस स्टेशन. हो मोजून 300 मीटर अंतरावर आहे. 300 मीटर अंतरावरती तिथे पीआय आले का आपल्याला भेटायला? नाही, त्यांच्या हाती ते चालू आहे. एपीआय आले नाही, त्यांचा एक फोन आला आता, एक 5-7 मिनिटापूर्वी मिस कॉल झाला. तो फोन कशासाठी आला तुम्हाला? काय गाडी घेऊन या पोलीस स्टेशनला, म्हणजे हे आमचं काम आहे. स्पॉट पंचनामा करायला का नाही आले ते अजून? नाही काय म्हणजे त्यांना या गोष्टी हे बघा, चोराच्या मनात चांदणं, त्यांच्या मनातला जो पाप आहे तो दिसून येतो की ते येत नाहीये. काय येत नाही? 5 तास झाले अजूनपर्यंत इथे 5 तास झाले आले नाही. त्यांना हद्दीमध्ये झाले तरी बघा 4 वाजता त्यांच्या हद्दीत जर काही मोठी दुर्घटना झाली, एखादं काही बॉम्बस्फोट वगैरे झाले, काही घटना झाली, तर हे काय झोपून जातील का 5 तास? बरं त्यांचा होऊन 5 तासानंतर सुद्धा फोन नाही आला. मी त्यांना फोन केला, एसपी साहेबांनी त्यांना फोन केला, तेव्हा फोन आला. हा असा नीच प्रकार जो आहे तो चालू आहे आता सध्या धुळ्यात. मेरे घर के 2 मैंने बच्चे के हिस्सा पाले, 2 गोरे चोरी होइले और 4 बकरे चोरी होइले. वो बताओ हमारे घर की बकरे जाएंगे ना बराबर बताओ. एक जन बोलो. मेरे 2 बछड़े चोरी होइले और 4 बकरे चोरी होइले. कितने दिन पहले? 8 दिन पहले. पुलिस स्टेशन में कंप्लेंट किया था आपने? मैं नासिक को रहता, मुझे मालूम पड़ा था, कल ही आया मैं शाम में. हाँ ना, फिर वही पूछना. हाँ बाकी सबों ने कंप्लेंट करे ले. ये देखो एक इनके भी सब ढूंढ के परेशान हो गए. हम हाथ मजूरी वाले लोग हैं, दिन भर काम करते. अरे गरीब आदमी का जीना मुश्किल हो गया है. म्हणजे आपण कोई पाप कर रहे हैं क्या? अपन गरीबी से जी रहे हैं म्हणजे क्या हुआ? कत्ल के बाद चलो लाइसेंस गाड़ी में लाइसेंस अपना आपा मधुकर सुनोने के लिए. सर आज से कुछ साल पहले मेरे को भी मारे थे, हमला करे, मेरी गाय चुराए और आज फिर दादा गिरा. ये देखो हमारे एरिया से बकरिया गाय चुरा रहे. ये आवाज जो है इसके क्लिप है, देखो इसके लाइसेंस अपलेला है. बताओ ना. हाँ गाड़ी में जो भी है उससे गाया चोर, इसके क्लिप है पूरे महाराष्ट्र में ढूंढो. वो क्लिप बताओ सर को पहले क्लिप. एक मिनट अभी जो काम करना वो करना. फिरोज खान, नासिर खान पठाण हे गाया चोर लई तांडव माजलावले यांनी. यांच्या चोरीचे कत्तलखाने लाखो चालत आहे. पोलीस आझादनगर पोलीसला आम्ही 500 फोन केले, मेजरला, यांना त्यांना सर्वांना. यांनी काही कारवाई केली नाही यांच्यावर. हे हप्ता खाता का करता? आता तुम्ही करा भाऊ, काय पण करा, पण हे गौ हत्याकांड बंद करवा. कोण लोक करते? हे तय्यब गाया चोर, रशीद गाया चोर, आबा गाया चोर, जावेद नकट्या, असा ही अफजल गाया चोर, अजून हे असे 25 लोकांची गँग आहे. रोज रात्री 20 गाड्या निघते गाया चोरांना आणि मारता कोणी कधी तलवारा दंडे असा दादागिरी करता होते. 3 वेळेस किती दिवसापासून पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली? आम्ही पोलिसांना 6 महिन्याचे कंप्लेंट आहे. बकऱ्या विचारून घ्या आमच्या एरियाचे. कल शाम में हमने बर्जर रोड पे गाड़ी पकड़ के दिए दादा, बकरे चोरों की हमारी कंप्लेंट हो गई और कंप्लेंट हमने कई कर दे दादा. हमारे
हमारे पूरे एरिया के लोगों के लिए भाभी इधर आओ। आणि मिर्ची पाउडर भी डालते हो क्या? मिर्चा पाउडर क्या मार रहे थे सर? ये बच्चे लोग आडे रे आड़ बेटी अल्लो औजार पुराने दरवाजा देख लो दादा, औजार देखो, बंदूका भी उसमें कटने भी है, देखो पूरा वीडियो। दिनांक 8 मार्च 2019 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास ज्यावेळेला आमचं डीबी पथक हे पोलीस स्टेशनला हजर होतं, त्यावेळेला एका गोपनीय बातमीदारामार्फत अशी बातमी प्राप्त झाली होती की एक पिकअप मधून जनावरांचे मांस, खास करून गोमांस हे चोरून लपून चोरट्या पद्धतीने मालेगाव येथे विक्री करता येणार आहे। सदर माहिती प्राप्त होताच पथकाने आम्हाला कळवलं आणि त्याप्रमाणे आम्ही ती गाडी शोधण्यासाठी ट्रॅप लावला होता आणि त्याच दरम्यान जे आपल्या धुळे जिल्ह्याचे गोरक्षक दलाचे काही कार्यकर्ते, संजय शर्मा आणि काही इतर कार्यकर्ते, त्यांना देखील याबाबतची माहिती प्राप्त झाली आणि ते देखील लळिंग टोल नाका या ठिकाणी आलेले होते। तर आम्हाला ज्यावेळेला हे गोरक्षक त्या ठिकाणी आल्याची माहिती कळाली तर तसंच आम्ही एक संयुक्तपणे एक आराखडा तयार करून ती गाडी पकडण्याचं तजवीज केली होती आणि त्याप्रमाणे पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास एक बोलेरो पिकअप MH06 AG 4617 क्रमांकाची जी काही पिकअप होती ती त्या ठिकाणी आली टोल नाक्याजवळ आणि टोल नाक्याजवळ ज्यावेळेला गाडीची तपासणी केली त्यावेळेला असं दिसून आलं की वरच्या बाजूला माल ठेवण्याच्या कप्प्यामध्ये संपूर्ण प्लास्टिकच्या पिशव्या नेत असल्याचं दर्शवून त्या खाली पूर्णपणे मोठ्या जनावरांचे मांसाचे तुकडे हे भरण्यात आलेले होते आणि सदरची गाडी ही पंचनामा करून आम्ही पोलीस स्टेशनला जमा केलेली आहे आणि ते काही गाडी सोबत असलेले 2 इसम नाव शेख शाकीर आणि वसीम शबीर या दोघंही राहणारे मालेगाव यांना आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यांची ज्यावेळेला विचारपूस केली त्यावेळेला अशी गोष्ट आमच्या लक्षात आली की धुळे येथील कोणी अफजल मुल्ला नावाच्या व्यक्तीने सदरचा माल भरून मालेगाव येथे शेख नफीस याच्याकडे तो पाठवलेला होता आणि आम्ही त्यांना देखील या गुन्ह्यात आरोपी केलेला आहे। एकूण 4 आरोपी गुन्ह्यात निष्पन्न झाले असून 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि अवैधपणे गोमांस वाहून नेण्याच्या संबंधाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याबाबतचा तपास सध्या मोहाडी पोलीस स्टेशन येथे सुरू आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकडून शुभेच्छांचा वर्षाव। 17 मार्च रोजी धुळ्यात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन। धुळ्यात गो तस्करांवर धडाकेबाज कारवाई। गो तस्करी करणाऱ्या 4 पैकी 2 जणांना अटक। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।